In this part, we will study one very important aspect of administration in Gupta Empire, and that is judicial system. न्याय व्यवस्था. कोणत्याही एम्पायरमध्ये त्या एम्पायरमध्ये न्याय व्यवस्था कशा प्रकारची होती याचा अभ्यास बऱ्याच अंशी दिशादर्शक ठरतो. तो दर्शवतो कशा प्रकारचा समाज त्या एम्पायरला अपेक्षित आहे आणि होता. तर त्या दृष्टीनं मौर्य एम्पायरमध्ये आपण ज्युडिशियल सिस्टीम कशी होती ह्याचा अभ्यास केला. आता गुप्ता एम्पायर त्यानंतरचे जे मोठे एम्पायर आहेत त्यामध्ये करणार आणि तदनंतरच्या सर्व मध्ययुगीन मोठ्या किंगडम्स आणि एम्पायरमध्ये सुद्धा ज्युडिशियल सिस्टीम कशी इव्हॉल्व्ह होत गेली याचा अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आजची आपली न्यायव्यवस्था, आजची आपली अंमलात असणारी ज्युडिशियल सिस्टीम ही ह्या एन्शियंट काळापासून चालत आलेल्या ज्युडिशियल सिस्टीमच्या इव्होल्युशनचा परिपाकच आहे. So we'll study judicial system, some aspects of judicial system of Gupta Empire. The first and foremost important thing about judicial system of Gupta Empire is due to very high degree of political stability, the judicial system of Gupta Empire was well developed and organized. राजकीय स्थैर्य बऱ्याच अंशी मिळाल्यामुळं न्यायव्यवस्था सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या काळामध्ये डेव्हलप झाली. आणि ह्याचंच एक उदाहरण म्हणजे फॉर द फर्स्ट टाइम पहिल्यांदा देर वॉज अ डिस्टिंक्शन मेड between criminal law and civil law. Criminal law and civil law. Currently also we follow this system. Certain acts fall under criminal law, certain acts fall under civil law. तर ह्याचं ओरिजिन जे आहे, फॉर द फर्स्ट टाइम this kind of distinction was made while delivering justice. Before this, याच्या अगोदर all the acts were given justice under a single law book or single code of laws, but this distinction was made for the first time. And like today, criminal law involved serious crimes such as theft, robbery, assassination, and civil laws mostly involve land disputes. त्यामुळे आत्ताच्या आपल्या न्यायव्यवस्थेची संरचना वी ओ टू गुप्ता पिरियड. इवन दो जरी हे डिफरन्शिएशन असेल, वेल ऑर्गनाइज्ड असेल, अधिकारी असतील ह्या जस्टिस डिलिव्हरीसाठी, द किंग was supreme judicial authority. म्हणजे
हे पूर्ण एन्शियंट आणि मेडिवल काळामध्ये हे फीचरच होतं की मॉडर्न सेन्समध्ये जसं हेड ऑफ द स्टेट इज सेपरेट फ्रॉम ज्युडिशरी, तसं कोणताही राजा ज्युडिशरीपासून सेपरेट राहत होता. इनफॅक्ट तो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम समजायचा. राज्य चालवणं म्हणजे काय, न्यायदान करणं. आणि ह्या गुप्त याच्यामध्ये ॲज लाईक मौर्यन किंग, द अल्टिमेट ज्युडिशियल ऑथॉरिटी वॉज किंग आणि ही वॉज असिस्टेड, ह्या राजाला मदत करणारा सेंट्रल लेवलला एक अधिकारी होता, त्याचं नाव होतं महादंडनायक. म्हणजे आजचा आपण त्याला चीफ जस्टिस म्हणू शकतो. सुप्रीम कोर्ट वगैरे असा काही प्रकार नव्हता, पण चीफ जस्टिस, मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश आपण म्हणू शकतो. ओके, हे मोठे गुन्हे दरबारात ज्याचं न्यायदानाचं काम पार पाडलं जायचं त्याचं, आणि डे टू डे राजा ह्या रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायचा. जे राजाचं एक ते काम होतं, ते त्याचं कर्तव्य होतं, रोज न्यायदानाचं काम करणं. बट ॲट लोकल लेवल, खाली ग्रामीण लेवलला किंवा शहरी लेवलला, अर्बन लेवलला हे न्यायदानाचं काम गिल्ड्स पार पाडत होत्या. गुप्ता एम्पायरमध्ये एक 3-4 वैशिष्ट्य आहेत. त्यातलं एक वैशिष्ट्य आहे गिल्ड सिस्टीम. ही गुप्ता एम्पायरमध्ये खूप रुजली. गिल्ड्स म्हणजे काय, आपण मराठीमध्ये त्याला संघ म्हणू शकतो. म्हणजे आजचे व्यापारी संघ जसे आहेत, चेंबर ऑफ कॉमर्स आता जसं आहे तसं. तर हे गिल्ड्स आणि लोकल बॉडीज म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे अधिकारी ग्रामिका होते हे न्यायदानाचं काम करत होते. तर गिल्डचा रोल न्यायदाना याच्यामध्ये सुद्धा होता, ज्युडिशियल सुद्धा मध्ये होता, त्यामुळे त्यांचा आपल्याला इन्फ्लुएन्स करून येतो. एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जो आपण बघितलं, फा हेन ट्रॅव्हलर होता, हे त्यानं नोंदवलेले आहे त्याच्या ऑब्झर्वेशनमध्ये. तो जितका काळ भारतामध्ये राहिला चंद्रगुप्त द्वितीयाच्या काळामध्ये, तर ही नोटीस दॅट देर वॉज नो कॅपिटल पनिशमेंट, मृत्यूदंडाची शिक्षा नव्हती किंवा दिसत नाही असं फाईन नमूद करून ठेवलेलं आहे. बट बरेचसे जे लॉ बुक्स आहेत त्या काळचे त्याच्यामध्ये त्याची योजना होती. बट हा जितका वेळ राहिला 10-15 वर्ष फाईन, तर त्या कालावधीमध्ये त्याला कुठलीही मृत्यूदंडाची शिक्षा त्याला दिसून आली नाही. त्यामुळे साधारणपणे ढोबळ मनानं ज्युडिशियल सिस्टीम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही गोष्ट. The differentiation of laws under 2 categories, criminal law and civil laws, and there was participation of guilds also in the process of delivery of justice. So this was the judicial system of Guptas. Now yet another important feature of गुप्ता एम्पायर, आणखीन एक वैशिष्ट्य गुप्ता एम्पायरचं होतं ते म्हणजे लँड ग्रँट सिस्टीम. ओके, म्हणजे एखादी जमीन दान म्हणून देण्याची सिस्टीम जी आहे ती गुप्ता एम्पायरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फोफावली. ते ॲक्च्युली इन्स्टिट्यूशनलाइज्ड, म्हणजे त्याला एक ऑफिशियल स्वरूप देण्यात आलं या सिस्टीमला.
लँड ग्रँट सिस्टीमला. ओके, तर ही प्रामुख्यानं कशासाठी वापरण्यात आली, तर गिव्हिंग और ग्रँटिंग टॅक्स फ्री लँड्स, करापासून मुक्त असलेली जमीन ही दान द्यायची. कुणाला, तर प्रिस्ट, पुरोहित वर्ग जो आहे त्याला, आणि ॲडमिनिस्ट्रेटर्स. आणि हे जे लोक आहेत त्यांना जी जमीन दिलेली असायची त्याचा यांना फुल कंट्रोल दिलेला असायचा रिगार्डिंग टॅक्सेशन. ही जी त्यांना जमीन दान दिलेली आहे त्याच्यावर टॅक्स कलेक्शनचा आकारण्याची पूर्ण स्वातंत्र्य असायचं. आणि लॉ एन्फोर्समेंट, त्या जमिनीवर कोणत्या प्रकारचे कायदे अस्तित्वात येतील किंवा कशा प्रकारे येतील ह्याचा सुद्धा फुल कंट्रोल दिला जायचा. तर ह्याचा अर्थ काय, तर हे प्रिस्ट आणि ॲडमिनिस्ट्रेटर अगोदरच्या काळात, मौर्य काळामध्ये किंवा तदनंतरच्या काळामध्ये हे जे आहे यांचा मोबदला, ह्यांच्या सर्व्हिसेसचा मोबदला, प्रिस्ट माइट हॅव परफॉर्म सम ड्युटीज in their capacity towards kingdom. Administrators would have performed some duties. तर ह्यांचा मोबदला म्हणून कॉइन्सच्या स्वरूपात न देता तो मोबदला जमिनीच्या स्वरूपात दिला जायचा. त्यामुळे काय झालं, आपल्याला हे आढळून येतं की गुप्ता इरामध्ये जास्त प्रमाणात कॉइन्स इश्यू केले गेलेले नाही आहेत, म्हणजे त्या मानानं कम्पॅरेटिव्हली. ओके, बिकॉज मोस्ट ऑफ द रिम्युनरेशन, बराच अंशी मोबदला हा जमिनींच्या स्वरूपात दिला जायचा. काही रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स, धार्मिक संस्थांना सुद्धा जमीन दिली जायची. मोस्टली वेस्टलँड्स, ओके, जी टाकाऊ जमीन आहे ती रिलिजियस इन्स्टिट्यूशनला द्यायची आणि याच्यावर त्यांचा परत फुल कंट्रोल असेल. त्यामुळं ही वेस्टलँड सुद्धा ॲग्रिकल्चरल एक्सपान्शनला कारणीभूत ठरली. आता ह्या बऱ्याच प्रमाणात, विपुल प्रमाणात जमिनी प्रिस्ट लोकांना दान दिल्या, ॲडमिनिस्ट्रेटर लोकांना दिल्या, वेस्टलँड रिलिजियस इन्स्टिट्यूशनला दिल्या. तर हे सगळे घटक त्यांना त्यातून जास्त एक्सप्लॉइट करायचं होतं. त्यामुळं त्यांनी ह्या जमिनींचा वापर उत्पन्नासाठी करायला सुरुवात केलं, ॲग्रिकल्चर एक्सपान्शनसाठी. आणि ते ॲग्रिकल्चर एक्सपान्शन ते दिसून आलं. ओके, आणि हे जनरली ह्याचे जे उल्लेख सापडतात ह्या जमिनी दान दिलेल्या, तर ते गरुडा एम्ब्लेम, ओके, म्हणजे आता जसं आपलं राष्ट्रीय चिन्ह आहे त्या पद्धतीनं गुप्ता एम्पायरचं गरुड हे एम्ब्लेम होतं. त्याला कारण सुद्धा आहे, ते वैष्णव होते, त्यामुळं विष्णूचं वाहन गरुड, तर त्याने ते एम्ब्लेम स्वीकारलं होतं. तर ते गरुडाचं एम्ब्लेम असलेलं शिक्का असलेले दानपत्र बरीचशी आढळतात. तर ती ऑफिशियल, म्हणजे हे इन्स्टिट्यूशनलाइज केलं त्याने. ही खूप 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 इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्यातल्या म्हणजे गुप्ताच्या वैशिष्ट्यपूर्ण, त्या म्हणजे ही गोष्ट. आणखीन एक काय झालं याच्यामुळं, की डिसेंट्रलायझेशन झालं, विकेंद्रीकरण. डिसेंट्रलायझेशन, ओके, विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर ह्या जमिनींचा कंट्रोल म्हणजे
राज्यव्यवस्थेकडून निघून ह्या लोकांच्याकडे गेला. त्यांनी ते सांभाळायचं, त्यामुळे बऱ्याच अंशी ताण कमी आला हे सांभाळण्यासाठी. त्यामुळेच गुप्ता एम्पायरमध्ये ब्युरोक्रेसीची गरज जास्त नव्हती. कारण का, फिडिटरी सिस्टीम वाढली होती आणि ही लँड ग्रँट दिल्यामुळं तेवढा ताण त्या लँड व्यवस्थेला मॅनेज करण्याचा गुप्ता एम्पायरवर नव्हता. सो दिस वॉज वन ऑफ द पिक्युलियर आस्पेक्ट ऑफ गुप्ता एम्पायर, लँड ग्रँट सिस्टीम. की जर असा क्वेश्चन विचारला की कुठल्या एम्पायरमध्ये, एन्शियंट इंडियामध्ये लँड ग्रँट सिस्टीम इन्स्टिट्यूशनलाइज्ड झाली, तर ती गुप्ता एम्पायरमध्ये झाली. Now we'll see some economic aspects of Gupta Empire. Economy under Gupta Empire. आता हे गुप्ता एम्पायर स्वतः वैश्य ओरिजिनचे असल्यामुळं त्यांनी ट्रेडला प्रचंड मोठं प्रोत्साहन दिलं. अँड गुप्ता इकॉनॉमी वॉज मार्क्ड बाय फ्लरिशिंग ट्रेड. ह्या काळामध्ये ट्रेड जो आहे तो भरभराटीस आला, आणि याचं कारण अगोदरच सांगितल्याप्रमाणे राजकीय स्थैर्य और पॉलिटिकल स्टॅबिलिटी. आणखीन एक इकॉनॉमीचं वैशिष्ट्य म्हणजे वेल ऑर्गनाइज्ड गिल्ड सिस्टीम. हा सातत्यानं उल्लेख येतो गुप्ता एम्पायरमध्ये. वेल ऑर्गनाइज्ड गिल्ड सिस्टीम म्हणजे संघटना, व्यापाऱ्यांची संघटना. थ्रायव्हिंग इंडस्ट्रीज. आणखीन एक इम्पॉर्टंट, हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. संपन्नता आल्यामुळं हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग गुप्ता काळामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्या हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमुळे काय झालं की लक्झरी प्रॉडक्ट्स ह्याची इंडस्ट्री सुद्धा उभी राहिली. लक्झरी प्रॉडक्ट्स हे जरी असेल तरी ॲग्रिकल्चर रिमेन्ड द प्रायमरी ऑक्युपेशन. हे जरी असेल, सगळ्या गोष्टी इंडस्ट्री जरी असेल तरी प्रिडॉमिनंटली ॲग्रिकल्चर रिमेन प्रायमरी ऑक्युपेशन. आणि लँड ग्रँट सिस्टीममुळं हे एक्सपान्शन ॲग्रिकल्चरचं झालं. त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या लक्झरी प्रॉडक्ट्समुळं काय झालं, स्पेशलाइज्ड क्राफ्ट्स, स्पेशलाइज्ड क्राफ्ट्स म्हणजे त्यात चॉईस येऊ लागले. म्हणजे फक्त वस्त्र नाही तर ठराविक प्रकारचे वस्त्र, ठराविक क्वालिटीची वस्त्र. आणि हे स्पेशलाइज्ड क्राफ्ट्स तयार करणारे ग्रुप्स बनत गेले. आणि हे ग्रुप्स म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल तर एक ठराविक प्रकारचं वस्त्र विणणारा एक ग्रुप तयार झाला आणि त्यांनी तेच काम करत गेले, कारण डिमांड होती तशी. त्यामुळे हा ग्रुप तेच काम करत गेला, तेच काम करत गेला. आणि त्यांचे ह्या ग्रुपचं ट्रान्सफॉर्मेशन हे नंतर कास्टमध्ये झालं. बऱ्याचशा कास्ट अस्तित्वात आले. म्हणजे हे विणकर विणत गेले, ठराविक लोक ठराविक वस्तू करत गेले, तेच करायचं वंश परंपरागत ते करत गेले. आणि ते त्यांना अटॅच होत गेलं. आणि त्यामुळे सुद्धा काही नवीन आणि स्पेशलाइज्ड कास्ट ह्या ॲड होत गेल्या. ही जी गिल्ड सिस्टीम होती हायली ऑर्गनाइज्ड,
तर त्याला श्रेणीज म्हटलं जायचं संस्कृतनं. श्रेणीज मीन्स दिस गिल्ड सिस्टीम. हे जनरली काय आहे गिल्ड सिस्टीम म्हणजे असोसिएशन्स ऑफ आर्टिसन्स, कलाकार, मर्चंट्स, व्यापाऱ्यांची आणि कलाकारांची ही संघटना होती. वेगवेगळ्या संघटना असायच्या, त्याला ही गिल्ड सिस्टीम असायचं. आणि हे ह्यांचा रोल खूप होता. ह्यांचं फक्त संघटना करण्यापुरतं मर्यादित नव्हतं. देअर रोल वॉज एक्सटेंडेड इन रेग्युलेटिंग ट्रेड. म्हणजे व्यापाराचं नियमन, एखाद्या बाजारपेठेमध्ये व्यापार कुठल्या नियमानं चालेल हे ती जबाबदारी ती संघटनाच घ्यायची, ते चेंबर ऑफ कॉमर्सच घ्यायचं. मग फक्त रेग्युलेटिंग ट्रेड नाही तर ते ट्रेड सुद्धा रेग्युलेट करायचे, इंडस्ट्री सुद्धा रेग्युलेट केले जायचे आणि पॉलिसीज सुद्धा. म्हणजे बऱ्याच अंशी हे डिसेंट्रलायझेशन झालं होतं. अगोदरच्या किंवा मौर्यन एम्पायरमध्ये हे काम राजा करत होता त्याच्या नोकरशहांकरवी, की इकॉनॉमी ही कशा पद्धतीनं रेग्युलेट केली जाईल. तर गुप्ता एम्पायरमध्ये हा रोल गिल्ड्स सांभाळत होते. आणि ह्यात जर काही वाद उद्भवला तर हे गिल्डच सॉल्व्ह करायचे. त्यामुळे ज्युडिशियल सुद्धा फंक्शन निभावायचे. त्यामुळे ते लक्षात येईल आपल्याला की गुप्ता एम्पायरवर तसा हा लोड कमी झाला तर म्हणजे ह्याने स्वतः जबाबदारी घेतली. त्यामुळे हे डिसेंट्रलायझेशनचं उदाहरण आहे गिल्ड्स. आणि जनरली काय व्हायचं, अ सिंगल गिल्ड, एक ठराविक गिल्ड डॉमिनेटेड अ पर्टिक्युलर ट्रेड. म्हणजे एका वस्तूचा व्यापार करणारी एकच गिल्ड असायची, त्यामुळे त्याच्यात स्पेशलाइज असायची. म्हणजे वस्त्रांचा व्यापार करणारी, रत्नांचा व्यापार करणारी, सोन्यांचा व्यापार करणारी, या प्रत्येकाची सेपरेट गिल्ड होती. आणि ते त्यातच ते केंद्रित होते. त्यामुळं प्रत्येक गिल्ड आहे ती डेव्हलप होत गेली. हे इफिशियंटली म्हणजे ह्यांच्यामध्ये सुद्धा हे येत गेलं, डिसेंट्रलायझेशन होत गेलं. त्यामुळे एक इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आली पूर्ण. मग ह्यातल्या काही गिल्ड्स जर करप्ट झाल्या, करप्ट याच्यानं काम जर करत असेल तर त्यावेळी राजाचं इंटरव्हेन्शन व्हायचं. अन्यथा डे टू डे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ह्या राजानं गिल्ड्सवरच सोपवल्या होत्या. की आणखीन एक आपल्याला एक ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत एक उदाहरण सापडतं, ते म्हणजे कौरी शेल्स. म्हणजे समुद्रातले जे कवडे असतात, कवड्यांची माळ जी मराठीमध्ये आपण म्हणतो, ते सुद्धा मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून वापरलं जाऊ लागलं जास्त प्रमाणात गुप्ता काळामध्ये. तर एक लक्षात ठेवायचं की गुप्ता काळामध्ये जरी प्रत्येक राजानं काही ठराविक नाणी इश्यू केले असतील तर एकंदरीत सिस्टीम मधलं नाण्यांचं प्रमाण हे खूप कमी होतं. आणि बऱ्याच अंशी इतर वस्तू आपल्याला बार्टर सिस्टीमच्या स्वरूपात मीडियम ऑफ एक्सचेंजमध्ये सापडतात. त्यामध्ये हे कमर्शियल हे प्रामुख्याने सापडतं. तर इकॉनॉमीमध्ये लक्षात ठेवायचं, इकॉनॉमी वॉज गव्हर्न अँड रेग्युलेटेड बाय गिल्ड्स. जितक्या प्रमाणात गिल्ड्सचं इन्फ्लुएन्स गुप्ता एम्पायरमध्ये होतं हे नंतर सुद्धा राहिलं नाही आणि याच्या आधी सुद्धा नव्हतं. आता आपण थोडं ॲग्रिकल्चर आणि लँड सिस्टीम बघू. ॲग्रिकल्चर
अँड लँड सिस्टीम. ओके, तर मग सांगितल्याप्रमाणे ॲग्रिकल्चरचं एक्सपान्शन तर झालंच, यालाच बऱ्याच अंशी लँड ग्रँट सिस्टीम कारणीभूत ठरली. तरी काही गोष्टी राजाच्या हातात होती, राजानं करायची होती. त्यातली म्हणजे काय, इरिगेशन. तर हा इरिगेशनचा जो पार्ट आहे, सिंचनाचा जो पार्ट आहे, दॅट्स व्हॉट स्टेट फॅसिलिटेटेड. ही जबाबदारी राजाची होती. आणि ही जी लँड आहे याचं थोडंफार क्लासिफिकेशन सुद्धा होतं. तर जी कल्टिवेटेड लँड आहे, म्हणजे ज्याच्यावर उत्पन्न घेतलं जातं, त्याला क्षेत्र असं म्हटलं गेलेलं आहे. मग त्याचा पुढे बरेच आपल्या लँग्वेजमध्ये शेती हे क्षेत्रवरून आलेलं आहे, किंवा खेत हिंदीमधलं हे ह्याच त्याच्यावरून आलेलं आहे. आणि जी अनकल्टिवेटेड लँड होती, जी शेतीखाली आणली नव्हती, त्याला खिला किंवा अप्रहता असं म्हटलं जायचं. तर अप्रहता म्हणजे काय, ज्या जमिनीवर जी जमीन अद्याप शेतीखाली आलेली नाही. आणि ह्या दोन्ही प्रकारच्या ज्या जमिनी आहेत त्या मोजल्या जायच्या. म्हणजे एक्झॅक्ट मोजमाप का गरजेचं होतं, कारण आपण बघितलं की लँड ग्रँट सिस्टीम अस्तित्वात होती. तर त्यासाठी एक्झॅक्टली किती लँड ग्रँट द्यावी लागणार याच्यासाठी मोजमाप असणं आवश्यक होतं. आणि ह्या लँड ग्रँट सिस्टीममुळं काही इन्फ्लुएन्शियल लँड ओनिंग क्लास तयार झाले, जमीनदार तयार झाले. मोस्टली जे अधिकारी होते, सरकारी जे काम करायचे, त्यांना लँड ग्रँट दिले जायचे आणि ते वंश परंपरागत होतं. त्यामुळे ती जमिनी त्यांच्या वाढत गेल्या. तर हे जे महत्तर्स होते, जे प्रोव्हिन्शियल लेवलला काम बघायचे, ग्रामिकाज जे होते, जे विलेज लेवलला काम बघायचे, कुटुंबिकाज हा सेक्शन, तर हे सगळे अधिकारी होते. तर यांना त्यांचा मोबदला म्हणून प्रत्येक वेळी लँड दिली जायची. त्यामुळं यांची लँड ओनरशिप वाढली आणि हे सगळे प्रेस्टिजियस बनले. म्हणजे मोठे मोठे जे जमीनदार, प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनीची मालकी असणारे, ह्याची सुरुवात गुप्ता एम्पायरमध्ये झाली. त्यामुळे जमीनदारीचं मूळ जे आहे ते गुप्ता एम्पायरमध्ये जास्त प्रकारे रुजलं. तर ॲग्रिकल्चर नंतर आपण बघू क्राफ्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग हा उद्योगधंद्याशी संबंधित आहे. क्राफ्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग. तर ह्यामध्ये आपण बघतो की लक्झरी अँड युटिलिटी गुड्स अशा दोन प्रकारचे वस्तू लक्झरी गुड्स म्हणजे काय, ऐशो आरामाच्या वस्तू. आणि इसेन्शियल गुड्स ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या, ह्या दोन्ही, कारण त्यावेळी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय होतं, संपन्नता असल्यामुळं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे वाढलं होतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या वस्तू तयार करण्याचं स्पेशलायझेशन इतकं होत गेलं की ते कास्ट फॉर्मेशनमध्ये
होऊन गेलं. म्हणजे अस्तित्वात नसलेल्या बऱ्याचशा जाती गुप्ता काळामध्ये या क्राफ्ट आणि मॅन्युफॅक्चरिंगमुळे झाल्या, तयार झाल्या. कास्ट फॉर्मेशन आणखीन एक बरेचसे फॅक्टर आहेत कास्ट फॉर्मेशनला, पण ही सिस्टीम सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करते क्राफ्ट आणि मॅन्युफॅक्चरिंगला. हे स्पेशलायझेशन होत गेलं. म्हणजे गोल्डस्मिथ सोनार, त्यात आणखीन एक काहीतरी विशेष काम करणारा, त्यानं तेच करायचं त्याला त्या कामाच्या नावानं त्याला ओळखलं जाऊ लागलं, त्याच्या मुलग्याला ओळखलं जाऊ लागलं, त्याच्या मुलग्याला ओळखलं जाऊ लागलं. त्यामुळं ते नंतर रूढच बनलं की ते त्याच्या आयडेंटिटी त्याला चिकटली आणि ती ही जातीच्या स्वरूपात नंतर त्यानं फॉर्म घेतला. जर आपण त्यावेळेचे कॉइनेज आणि मॉनिटरी सिस्टीम जर बघितली तर एवढं मोठं एम्पायर, पॉप्युलेशन सुद्धा वाढत होतं. तर कॉइनेज आणि मॉनिटरी सिस्टीम ही तेवढी डेव्हलप नाही झाली, कारण लँड ग्रँट सिस्टीममुळे. परत तर सुद्धा काही कॉइन्स हे इश्यू केले गेले. तर गुप्ता जे गोल्ड कॉइन इश्यू करायचे त्याला दिनार्स असं नाव आहे, दिनार्स और दिनाराज. ओके, हे कमी प्रमाणात इश्यू केले गेले आणि यांची प्युरिटी सुद्धा कुशान कॉइन्स पेक्षा कमी आहे. ओके, याचा अर्थ कुशान एम्पायर पेक्षा गुप्ता एम्पायर कमी संपन्न होतं असं नाही होत. तर याच्यावर त्यांनी भर दिला नव्हता, कॉइनेजवर आणि मॉनिटरी सिस्टीमवर. रादर दे वेर डिपेंडंट ऑन लँड ग्रँट सिस्टीम. याच्याबरोबरच आता तुम्ही ही नाव सुद्धा, हे दिनार जे आहे ते गुप्तानी इश्यू केलेले गोल्ड कॉइन्स आहेत. असंच आपण मागच्या सेशनमध्ये कर्शपनाज हे एका एम्पायरनं इश्यू केलेल्या गोल्ड कॉइनचं नाव आहे. की डू यू रिमेंबर विच एम्पायर दॅट इज? थोडासा स्ट्रेस द्या आणि हे करा, रिकॉल होते का बघा. तर हे लक्षात, कर्शपनाज कुठल्या राजवटीचं गोल्ड कॉइन होतं, दिनाराज कुठल्या राजवटीचं गोल्ड कॉइन होतं. अशी मेडिवल इंडियामध्ये काही नावं येतील, या प्रत्येक राजवटीच्या कॉइन्सला पर्टिक्युलर नाव होतं, ते लक्षात ठेवायचं. याच्याबरोबर सिल्वर कॉइन्स, कॉपर कॉइन्स सुद्धा रिजनल ट्रेडसाठी वापरले जायचे. म्हणजे मॉनिटरी सिस्टीम पूर्णपणे ॲबसेंट होती असं नाही, जरी लँड ग्रँट सिस्टीम असेल तरी, बट बऱ्याच अंशी हे कॉइन्स आहेत ते कमी प्रमाणात होते ॲज कम्पेअर्ड टू द एक्सटेंट ऑफ गुप्ता एम्पायर. ओके, आता थोड्याशा सोशल लाईफचा कॉन्टेक्स्ट आपण गुप्ता एम्पायरमध्ये बघू. हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे, सोशल लाईफ. आणि बऱ्याचशा चांगल्या आणि वाईट गोष्टी आत्ताच्या भारतीय समाजामधल्या ह्या गुप्ता एम्पायरमध्ये सुरू झाल्या किंवा त्याने मूळ धरलं. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट द गुप्ता एम्पायर पिरियड विटनेस्ड ब्राह्मणिकल सुप्रिमसी. काही जर प्रॉमिनंट फीचर सोशल लाईफचे जर बघायचे झाले तर पहिला फीचर होतं ब्राह्मणिकल सुप्रिमसी, ब्राह्मण वर्गाचं प्राबल्य वाढलं. दुसरं एक सोशल लाईफचा इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, तो म्हणजे कास्ट प्रॉलिफरेशन. जातींच्या मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली ह्या गुप्ता कालखंडामध्ये. तिसरा महत्वाचा आस्पेक्ट म्हणजे फ्युडल स्ट्रक्चर. सामंतशाही ह्या काळामध्ये वाढली किंवा बऱ्याच अंशी वाढली. जसं गिल्ड हे फीचर आहे तसं फ्युडल स्ट्रक्चर सुद्धा गुप्ताच्या सोशल लाईफचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर स्टॅटस ऑफ
शूद्राज अँड वुमेन याचा अभ्यास सुद्धा स्पेसिफिक गुप्ता एम्पायरमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा स्टॅटस सुधारला, कोणत्या अंगानं सुधारला, कुणासाठी सुधारला, सगळ्यांसाठी सुधारला, एक समान सुधारला की याच्यामध्ये व्हेरिएशन होते, की हा सगळा ह्या सोशल लाईफच्या अभ्यासाचा भाग आहे. आता विल स्टडी these aspects one by one. First we will study this Brahmanical supremacy. ब्राह्मण वर्गाचं प्राबल्य या काळात प्रचंड वाढलं. आता याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं तर गुप्ता वंशाचं वैश्य ओरिजिन. ते वैश्य ओरिजिनचे असल्या कारणानं लेजिटिमेट क्षत्रियच राज्य करू शकत होते. पण जर ब्राह्मण वर्गानं, पुरोहित वर्गानं त्याला जर सँक्शन दिलं तर त्यांना ते क्षत्रिय समान डिक्लेअर करू शकत होते किंवा फिट टू रूल किंवा लेजिटिमेट टू रूल ते करू शकत होते. तर ह्या दृष्टीनं ह्या वर्गाला खुश करण्यासाठी गुप्ता राजांनी प्रचंड प्रमाणात लार्ज स्केल लँड ग्रँट्स दिल्या ब्राह्मणांना, टू ब्राह्मण्स. ओके, आणि ह्या जमिनींना ब्रह्मदियाज अँड अग्रहाराज असं म्हटलं जातं. ओके, तर ब्रह्मदिया किंवा अग्रहारा म्हणजे काय? ब्राह्मण वर्गाला दिलेली, दान केलेली जमीन. आणि ह्याच्या मोबदल्यात काय झालं ह्या वर्गानं, ब्राह्मण वर्गानं किंवा पुरोहित वर्गानं, तर ह्यांनी या सगळ्या गुप्ता राजांना अतिशय ग्लोरीफाय केलं. ग्लोरीफाईड गुप्ता रूलर्स. ओके, म्हणजे त्यांनी त्यांची स्तुतीस्तुमनं त्यांच्यावर उधळली. आता हे काय चुकीचं त्या कॉन्टेक्स्टमध्ये नाही आहे. म्हणजे हे कायमच राहिलेलं आहे. म्हणजे जो तळे राखतो तो पाणी चाकतो. तर ब्राह्मण वर्गाकडं हा अधिकार होता की कोण लेजिटिमेट आहे, कोण लेजिटिमेट नाही, किंवा ते म्हणतील त्या पद्धतीनं त्याला सँक्शन असायचं. तर त्याचा त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून गेला. ह्या जागी इतर कुठला जरी वर्ग असता तर त्यांनी सुद्धा तेच केलं असतं. म्हणजे अशी पॉवर जर क्षत्रियांच्याकडे असती तर त्यांनी तेच केलं असतं, वैश्यकडे असतं तर त्यांनी केलं असतं, शूद्रांच्याकडे असतं तरी त्यांनी स्वतःच्या फायद्याची गोष्ट बघितली असती. सो इज द केस फॉर अनटचेबल्स. त्यामुळे त्या प्रमाणात आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. त्यांच्याकडे आपसूक चालू होतं. त्यामुळे नॉट ऑल द पार्ट्स किंवा ऑल द सेक्शन्स वेअर इक्वली blemished, can be blemished, and they glorified these Gupta rulers to the extent of god-like figures. God-like figures in the sense that they are incarnation of God on the earth. असं म्हणजे डिव्हाइन डिस्पोटिझम. राजा हा भूतलावरील देवाचा अवतार आहे अशा पद्धतीचं गुप्ता रूलरनं त्यांनी ग्लोरिफाय केलं. आता याच्या अगेन्स्ट तुम्ही मौर्य एम्पायर मधले राजे जर बघितले तर ते काय होतं, पॅरेंटल डिस्पोटिझम होतं. म्हणजे राजा हा पालक आहे आणि त्या अधिकारानं तो राज्य करणार. तर गुप्ता एम्पायरमध्ये राजा हा देवाचा अवतार आहे भूतलावरील आणि
त्या अधिकारामध्ये तो राज्य करणार. अशा पद्धतीनं ब्राह्मण समाजानं लेजिटिमसी पुरवून दिली आणि त्याच्या बदल्यात त्यांना खूप सारी सुप्रीमसी गुप्ता एम्पायरमध्ये बहाल करण्यात आली. ही पहिली गोष्ट झाली, ब्राह्मणिकल सुप्रीमसी. द सेकंड थिंग इज कास्ट proliferation. Caste proliferation. की आता कास्ट proliferation प्रामुख्याने 3 गोष्टींच्यामुळे झालं. तर फर्स्ट, तर ह्या कालावधीमध्ये बरेचसे फॉरेनर्स भारतामध्ये आले होते, इन्व्हेडर्स. म्हणजे हे गुप्ता एम्पायरच्या अगोदरची जवळपास 500 वर्ष हे सेंट्रलाइज्ड एम्पायर कुठलं नसल्या कारणानं बरेचसे बाहेरचे लोक जे एक्झिस्टिंग कास्ट सिस्टीममध्ये कुठं बसत नव्हते ते इथं आले होते ह्या सिस्टीममध्ये. त्यामुळं त्यांना एक आपल्या समाज व्यवस्थेमध्ये असिम्युलेट करणं गरजेचं होतं. त्याचबरोबर ह्या लँड ग्रँट सिस्टीममुळं जमिनी दान केल्यामुळं त्या जमिनींच्या मध्ये जे ट्रायबल पॉप्युलेशन होतं ते सुद्धा ज्यांना हे दान केलेलं आहे त्या लोकांना त्या ट्रायबल पॉप्युलेशनमध्ये सुद्धा आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आणण्याचं भाग पडलं. हे समजतंय का बघा, की एखादी लँड ग्रँट करण्या अगोदर तिथे जर एखादी ट्राईब राहत असेल तर ती समाजापासून बाहेरच होती, त्याच्याने समाजाचा काहीही संबंध नव्हता. पण एखाद्या पुरोहिताला समजा ती जमीन दान केली तर तो पुरोहित त्या जमिनीला ॲग्रिकल्चरल मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार किंवा त्याच्यातून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करणार. मग त्यासाठी त्या जमिनीच्या आतमध्ये जंगलामध्ये राहत असलेल्या त्या पॉप्युलेशनला समाज व्यवस्थेमध्ये आणणं गरजेचं होतं. त्यामुळे ह्या फॉरेनर्स आणि ट्रायबल्स ह्यांचं ॲसिमिलेशन म्हणजे यांना समाजामध्ये सामावून घेण्यासाठी ह्या नवीन कास्ट तयार झाल्या. मोस्टली हे जे फॉरेनर्स आहेत ते क्षत्रिय आणि वैश्य ह्या वरच्या ह्याच्यामध्ये ते कन्वर्ट करण्यात आले. ट्रायबलमध्ये जो चीफ होता त्यांचा जो मुख्य असायचा त्या एखाद्या जमातीचा त्याला क्षत्रियमध्ये घेतलं जायचं आणि उरलेले जे आहेत ते खाली शूद्र ह्या ह्याच्यामध्ये त्याचे आदिवासी आहेत त्यांना घेतलं जायचं. आणि स्पेशलाइज्ड क्राफ्ट ह्याच्यामधून सुद्धा त्या कास्ट आहेत त्या डेव्हलप झाल्या. त्यामुळं ह्या गोष्टींच्यामुळं ब्राह्मणिकल सुप्रीमसी हे एक पहिलं फीचर आहे आणि कास्ट proliferation सोशल आस्पेक्टचं हे दुसरं फीचर आहे. आणि तर ह्याची उदाहरणं म्हणजे तर हे जे फॉरेनर्स आहेत ह्यांच्यामध्ये जे हुनाज आहेत, हुन इन्व्हेजन जे झालं 5th सेंचुरीमध्ये, हे नंतर राजपूत क्लॅन म्हणून समाविष्ट झाले. काही राजपूत खून सुद्धा लावतात, त्यामुळे हे आहेत ओरिजिनल सेंट्रल एशियाचे. पण ते आक्रमण करत करत काही इथं सेटल झाले तर त्यांना आपल्या सिस्टीममध्ये घेण्यात आलं एक वेगळा दर्जा देऊन. ह्या कास्ट सिस्टीम बरोबरच आणखीन एक गोष्ट झाली की राईज ऑफ अनटचेबिलिटी. अस्पृश्यता मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि आउटकास्ट म्हणजे ह्या समाज व्यवस्थेच्या बाहेर हे लोक ना ॲसिम्युलेशन करण्यात आलं, पण अशा लोकांच्या मध्ये सुद्धा वाढ झाली की जे ह्या समाज व्यवस्थेपासून बाहेर आहेत आणि खालच्या दर्जाचे आहेत.
आणि ह्या लोकांना म्हटलं गेलं चांडाल्स. म्हणजे आजच्या मध्ये सुद्धा हा शब्द एक शिवीसारखाच वापरला जातो, चांडाळ. तर हे म्हणजे हे अनटचेबल्स असायचे. आणि हे तो फाहीन जो ट्रॅव्हलर होता त्यानं हे नोंदवून ठेवलेलं आहे की हे जे लोक आहेत, चांडाल लोक जे आहेत, दे यूज टू लिव्ह आउटसाइड द विलेज. वस्तीच्या बाहेर ते राहायचे आणि मीट ट्रेड, प्रामुख्यानं ते मांस ह्याच्यामध्येच ते असायचे. आणि विस्ती हा जो प्रकार आहे, विष्टी म्हणतात किंवा विस्ती, हा फोर्स्ड लेबर जो आहे, तर हे ह्या लोकांच्यावर किंवा लोअर कास्टवर लोकांच्यावर लादला जायचा की काम करायचं पण मोबदला नाही. हे वरच्या वर्गासाठी किंवा रॉयल आर्मीसाठी घेऊन जायचं. ह्याच बरोबर ह्या कास्टमध्येच आपण जर बघितलं तर शूद्र जे होते, असं म्हटलं जातं की ह्यांचं स्टॅटस थोडं सुधारलं, इम्प्रूव्ड. तर कशा अर्थी सुधार? हे शूद्र म्हणजे कोण होते? तर अनटचेबल्स वेगळे, शूद्र वेगळे. अनटचेबल्स हे यांच्यापेक्षा खालचे. शूद्र म्हणजे बऱ्याच अंशी शेतकरी. ओके, त्यामुळे मोस्टली लँड कल्टिवेटर्स. आणि ह्यांचं स्टॅटस सुधारलं म्हणजे काय? नाव दे कॅन लिसन टू रामायण, महाभारत अँड पुराणास. याच्या अगोदर यांना ही ऐकण्याची सुद्धा परमिशन नसायची. हे एक प्रिव्हिलेज मानलं जायचं की रामायण, महाभारत आणि पुराण हे वरचे 3 वर्ण आहेत, त्यांनाच ऐकण्याची मुभा असायची. पण गुप्ता काळामध्ये ती परमिशन यांना देण्यात आली. आणखीन ह्यांना एका देवाची भक्ती करण्यास परवानगी देण्यात आली, ते म्हणजे कृष्ण. वर्शिप, त्यांना हे ऐकण्याची परमिशन नव्हती, त्यामुळे वर्शिपचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे जर ते लोक हे वेदिक गॉड्सना जर पूजत नव्हते तर ते कोणते गॉड्सना पूजत? तर ते लोकल. म्हणून हे लोकल जे गॉड्स आहेत, मसोबा, हे हे लोकल गॉड्स आहेत. ओके, तर हे शूद्रांचे देव आहेत. कारण का? त्यांना बंदी होती हे वेदिक गॉड्सना पूजण्यासाठी, त्यामुळे त्यांनी तयार केले स्वतःचे. तर गुप्ता काळामध्ये कृष्ण नावाच्या देवाला वर्शिप करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आपल्याला हे कळतं की कृष्ण हा देव म्हणून कसा इव्हॉल्व्ह होत गेला याची सुद्धा एक स्टोरी आहे, ते आपण नंतर बघू. आणि शूद्रास हे लार्जली नंतर नंतर हे शेतकरीच झाले, म्हणजे शेतकरी वर्गालाच ते शूद्र वर्ग ह्याच्यात सामावून घेतलं जाऊ लागलं. की आता वुमेन, महिलांची स्थिती गुप्त काळामध्ये काय होती? तर असं म्हटलं जातं की यांचा सुद्धा स्टॅटस थोडाफार सुधारला, महिलांचा सुद्धा स्टॅटस सुधारला. तर का? तर यांना सुद्धा आता ते ऐकण्याची परवानगी देण्यात आली की रामायण, महाभारत, पुराणास हे ऐकण्याची परमिशन देण्यात आली. आता ह्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? तर सर्व स्तरातील वुमेनची डेव्हलपमेंट एकसारखी झाली नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हे वरचे जे 2 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर ह्या वरच्या 2 वर्गातल्या स्त्रियांची
डाऊनफॉल झाला आणि वैश्य आणि शूद्र वर्गातील वुमनच्या स्टॅटसमध्ये स्टॅटस वाढले. हे कशामुळं? तर ह्या वैश्य आणि शूद्र वुमन ह्या बाहेर काम करू शकत होत्या. म्हणजे शूद्र हे जास्त ॲग्रिकल्चर शेतकरीच होते, त्यामुळे ते आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी त्या शेतात जाऊन काम करू शकत होत्या. वैश्य लोक हे व्यापार करत होते, ते व्यापारात कुटुंबाला मदत करण्यासाठी, पतीला मदत करण्यासाठी करू शकत होत्या. त्यामुळं फायनान्शियल इंडिपेंडन्स ह्या दोन वर्गातल्या स्त्रियांच्याकडे जास्त होता. याच्या अगेन्स्ट ह्या काळामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्गातील वुमेन्सवर बऱ्याच अंशी रिस्ट्रिक्शन्स घालण्यात आले. तर त्यांना ही फायनान्शियल म्हणजे त्यांना बाहेर जाऊन काम करण्याची अनुमती नव्हती. बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन म्हणजे वुमेन्सच्या बाबतीत ज्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या गुप्ता काळामध्ये खूप प्रमाणात रुजल्या. त्यातलीच म्हणजे ही रिस्ट्रिक्शन म्हणजे बाहेर जाण्यास मज्जाव. त्याचबरोबर सतीची जी प्रथा आहे ती रुजली गुप्ता काळामध्ये. इनफॅक्ट आपल्याला एक इन्स्क्रिप्शन सापडतं, भानुगुप्ताच इराण इन्स्क्रिप्शन 510चं. त्याच्यामध्ये हे त्याचा उल्लेख आढळतो सती प्रथेची. चाइल्ड मॅरेज वॉज प्रिव्हॅलंट. बालविवाह प्रचंड प्रमाणात होत होते. नियोग म्हणजे काय? तर ही प्रॅक्टिस होती, पण नियोग विवाह प्रॅक्टिस ही फक्त खालच्या दोन वर्गांसाठी होती. नियोग म्हणजे काय? दोन जर बंधू असतील आणि त्यातल्या मोठ्या भावाचा जर मृत्यू झाला तर त्याची पत्नी लहान भावाबरोबर लग्न करू शकत होती. म्हणजे तिनं सती जायची गरज नाही. बट ह्या दोन कॅटेगरीमधल्या स्त्रियांना सती जाण्याची प्रथा होती. कारण हे एवढं डॉमिनन्स पॅटर्नल सोसायटीचा वाढला की स्त्रीनं म्हणजे पतीचा माग इतकं राहिलं पाहिजे की तो त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पाठोपाठच गेलं पाहिजे. तर तसं ह्या दोन खालचे जे दोन वर्ण आहेत त्यांच्या बाबतीत नव्हतं. जर एखादी व्यक्ती मृत्यूपूर्वी जर त्याची पत्नी त्याच्या लहान भावाबरोबर लग्न करू शकत होती. त्यामुळं नियोग मॅरेज हे खालच्या वर्णांसाठी होतं. विडो रिमॅरेज सुद्धा म्हणजे हे नियोग जरी नसेल तरी विधवा विवाह हे सुद्धा फक्त खालच्या वर्णांसाठी होतं. स्त्रीधन हे एक्सपांडेड केलं गेलं, याचा विस्तार झाला लॉजमध्ये, कोडमध्ये. म्हणजे स्त्रीधनाची व्याख्या करण्यात आली. तर विवाहामध्ये स्त्रीला जे काही दागिने मिळालेले आहेत ते म्हणजे स्त्रीधन. आणि गुप्ता लॉ बुक्समध्ये याचा उल्लेख आहे. आणि नंतर ती स्त्रीधन हे ती स्त्री काही अंशात सेल करू शकत होती. आणि मुलींना वंश परंपरागत प्रॉपर्टीमध्ये हक्क नव्हते. म्हणजे थोडक्यात आपण काय सांगू शकतो की स्त्रियांची स्थिती साधारणपणे सुधारली, पण फक्त एक खालच्या दोन वर्णांच्यातली आणि वरच्या दोन वर्णांच्यातल्या स्त्रियांची खालावली. त्यामुळे हे एक वैशिष्ट्य आहे की स्टॅटस ऑफ वुमेन गॉट डिफरंट ट्रॅक्स फॉर डिफरंट strata of social structure. So is the case for शूद्रास. त्यामुळे सोशल लाईफ मधला हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. आणि एक आस्पेक्ट तो म्हणजे फ्युडल स्ट्रक्चर. फ्युडल स्ट्रक्चर
गुप्ता सोसायटी. म्हणजे गुप्तांचा डायरेक्ट कंट्रोल सगळ्या राज्यावर नव्हता, तर हे फ्युडेटरीज होते, हे सामंत जे होते ते ऍक्च्युअली रूल करत, ते कारभार दैनंदिन बघत होते त्यांच्या त्यांच्या लोकल एरियाचा. आणि राजाला ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी ते सैन्याच्या स्वरूपात सुद्धा ते कॉन्ट्रीब्यूट करत होते. बट दिस फ्युडल स्ट्रक्चर गॉट सिमेंटेड, फ्लरिश्ड ड्युरिंग गुप्ता एम्पायर. ह्याच बरोबर आपण जर रिलिजनचा पार्ट बघितला गुप्ता एम्पायर मध्ये या अखंड, तर गुप्ता रूलर्स वेअर स्टॉन्च फॉलोअर ऑफ वेदिक रिलिजन. की ब्रॉम्निकल सुप्रिमसी असल्या कारणानं वेदिक रिलिजनचं प्राबल्य होतं. आणि बुद्धिझम जो आहे याला रॉयल पॅट्रोनेज थांबलं, राजाश्रय. याच्या अगोदर कित्येक शतक बुद्धिझमला काही अपवाद वगळता हे रॉयल पॅट्रोनेज कायम मिळत होतं. म्हणजे भरपूर दान दिले जायचे, भरपूर गोष्टी दिल्या जायच्या. पण ऑल टुगेदर बुद्धिझमचा त्याने पर्सिक्युशन केलं नाही, संहार केला नाही, पण त्याने ज्या पद्धतीनं मदत मिळत होती बुद्धिझमला राजांच्याकडून ह्याच्या अगोदरच्या, ती थांबली. ह्याच्यामध्ये ओव्हरऑल हे वेदिक रिलिजन, बुद्धिझम, जैनिझम हे को एक्झिस्ट आहेत. कारण ह्या काळामध्ये सुद्धा केव्स, टेम्पल्स ह्या तिन्ही सेक्टचे, तिन्ही रिलिजन्सचे तयार होताना आपल्याला डेव्हलप होताना बघायला मिळतात. बट डेफिनेटली रॉयल patronage of Buddhism got stopped. And another important aspect of religion during this period got developed, that of rise of Vaishnavism or भागवतिझम. भागवत धर्माचा मूळ किंवा वैष्णव धर्माचं मूळ इथं धरलं की कृष्ण भक्ती किंवा विष्णू वर्शिप और कृष्णा वर्शिप got flourished during this period. तर कृष्णा ॲज गॉड जर तुम्ही बघितलं तर विष्णू हा देव वैदिक काळामध्ये किंवा वेदांच्या मध्ये हा मायनर गॉड आहे. की सुरुवातीच्या वेदामध्ये हा गॉड कुठेही फीचर करत नाही विष्णू. आणि नारायण हा जो गॉड आहे तो प्रामुख्यानं ट्रायबल लोक फॉलो करत होते. हे कधीची गोष्ट आहे, इसवी सन पूर्वी 2ऱ्या शतकात, म्हणजे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होता होता ही गोष्ट इव्हॉल्व्ह होत गेली. की ह्या शब्द भागवत, ओके, तर ह्या नारायण जो आहे तो ट्रायबल लोकांचा गॉड कन्सिडर केला जातो. आणि तो डिव्हाइन काउंटर पार्ट ऑफ ट्रायबल चीफ, म्हणजे जो मुखिया आहे त्याचा दैवी काउंटर पार्ट म्हणजे नारायण. आणि मुखिया काय करतो, त्याला जो वाटा मिळतो तो सगळ्यांना तो वाटून देतो. तसंच भाग जो आहे तो वाटून देणारा देव म्हणजे नारायण, भागवता. तर या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये, म्हणजे गुप्ता साम्राज्य यायच्या अगोदर बऱ्याच 500 वर्ष अगोदर मौर्य साम्राज्याचा अंत होतो. तर हे विष्णू आणि नारायण एक झाले, विष्णू नारायण. आणि विष्णूचे अवतार ही कन्सेप्ट गुप्ता काळामध्ये जास्त रुजली, त्याच्या अगोदर नव्हती. आणि विष्णू भक्ती, वैष्णविझम किंवा भागवतिझम हे प्रॉलिफरेट गुप्ता काळामध्ये जास्त झालं. पण तरीही बाकीचे सेक्ट सुद्धा बऱ्याच अंशी पीसफुली कोएक्झिस्ट करत होते. हा त्याचा रिलिजियस आस्पेक्ट झाला. की अजून शैव हा जो तो नंतर पार्ट येतो, पण शंकराच्या अगोदर वैष्णविझम एन्शियंट इंडियामध्ये
वर्शिपला पहिल्यांदा सुरुवात झाली. तर हा रिलिजियस आस्पेक्ट आहे. सोशल लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भाव होतो. की पुढच्या सेशनमध्ये वी विल स्टडी द आर्ट, आर्किटेक्चर, लिटरेचर, नवरत्नाज ऑफ चंद्रगुप्त सेकंड, सायन्स अँड टेक्नॉलॉजी कशी फ्लरिश झाली गुप्ता एम्पायरमध्ये. दॅट पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट सेशन.